नमस्कार दादा, मी आहे कॉकलवाला बाबा. लर्निंग मित्रांनो, गाडी तर शिकायची आहे, पण गाडीतील काही बेसिक माहिती असणं फार आवश्यक आहे. जसं की गाडीतील काही भाग, काही पार्ट, जसं की आपण काही बेसिक गोष्टी जाणून घेऊया थोडंसं. आता सर्वप्रथम गाडीत बसायच्या आधी किंवा बसल्यावर समजूया आपण ही चावी 1 2 वेळा ऑन केली की आपला इग्निशन ऑन होतो. ओके, त्याच्यानंतर 2 वेळा एक दाबून बंद केलं की चावी बाहेर निघते. ओके, हा झाला चावी विषयी भाग. पुन्हा लावून ठेवतोय, एकदा लावलं 1. ओके, त्याच्यानंतर 2. इग्निशन झाला ऑन. लक्षात ठेवा, जास्त वेळ इग्निशन ऑन करून ठेवायचं नाही, त्याच्याने बॅटरी डाऊन होण्याचे चान्सेस जास्त असतात. पुढे जाऊ. हा इंडिकेटर वरती केला की लेफ्ट इंडिकेटर, खाली केला की राईट इंडिकेटर, मध्ये बंद. ओके, हे सॉफ्ट हँडने यूज करायचं, तुटण्याचे चान्सेस. असं मुठीत पकडून ह्याला ऑपरेट करायचं नाही. पुढे जाऊ. हेच बटन 2 वेळा गोल फिरवायचं. 1 2. मेन हेडलाईट ऑन झाली. ओके, समोरची. लक्षात ठेवा. पुन्हा 2 वेळा 1 बंद केलं मी. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा ऑन करतो, पार्किंग लाईट लागते. पार्किंग म्हणजे काय? पुढचे मागचे 2 छोटे छोटे बल्ब. रेनी सीझन, फॉगी सीझन, इव्हनिंग ट्रॅफिक, अशा केसमध्ये आपण ती लाईट लावू शकतो. पुन्हा मी ती लाईट बंद करतोय. येस, कारण बॅटरी डाऊन होईल जास्त वेळ जर चालू ठेवला तर. पुन्हा मी इग्निशन सुद्धा ऑफ करतो. आलं लक्षात? अशा प्रकारे हीच लाईट आतमध्ये ओढलं की आपण पास लाईट म्हणतो. जसं की समोरून एखादी गाडी आपल्या अंगावर येत असेल किंवा समोरच्या गाडीला ओव्हरटेक करायचं असेल आपल्याला, त्यावेळेस आपण ही लाईट अशी पास लाईट मारू शकतो. लक्षात ठेवा. हेच बटन खाली ढकललं की ही अप्पर लाईट झाली. थोडं वर केलं की डिप्पर लाईट. अप्पर डिप्पर. अप्पर लाईट ही शक्यतो आपल्याला सुनसान रोड, हायवे अशा भागामध्ये यूज करायची आहे, जिथं कुणी नसतं, समोर येणाऱ्या गाड्या, एकदम जंगली रोड आहे. आणि डिप्पर लाईट ही शक्यतो जी अशी जवळ केलं की ही लाईट आपल्याला सिटीमध्ये यूज करायची आहे. जास्तीत जास्त डिप्पर लाईटचा वापर करून तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं आहे, जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आणि आपल्या गाडीची लाईट इतरांना चमकणार नाही. पुढे जाऊया. ही स्टेअरिंग सरळ पाहू शकता आकृती स्टेअरिंगची. हा घड्याळाचा 3 आकडा, हा घड्याळाचा 9 आकडा. 9 3 मध्ये ह्या रेषेत आपण स्टेअरिंग पकडायचं. असं 70 to 100% रोड सरळ असेल तर. जर वळण जास्त आलं तर हात सोडून स्टेअरिंग वळवायचं. अदरवाईज क्लॉकवाईज 9 3 मध्ये स्टेअरिंग पकडायचं. थोडं राईट, परत सरळ, थोडं लेफ्ट, पुन्हा सरळ. आपल्याला एवढं स्टेअरिंग लागणार आहे. हे पॉवर स्टेअरिंग आहे. आता गाडी बंद आहे म्हणून स्टेअरिंग तुम्हाला हार्ड लागल. जेव्हा गाडी चालू होईल तेव्हा स्टेअरिंग जिवंत होणार, ते पॉवर होणार. ओके, लक्षात आलं? हा हॉर्न. ही स्टेअरिंगची आकृती अशा प्रकारे. समजलं? पुढे जाऊ. हा आहे ॲक्सेलरेटर उजवा, हा आहे मधला ब्रेक आणि लेफ्टचा आहे क्लच. ओके, ॲक्सेलेटर, ब्रेक, क्लच, ABC. ॲक्सेलेटर स्पीड द्यायला, ब्रेक गाडी थांबवायला, क्लच गिअर चेंज करण्यासाठी. ABCचा अर्थ. नेहमी उजव्या पायाने ॲक्सेलेटर आणि ब्रेक ऑपरेट करायचा, डाव्या पायाने फक्त क्लच यूज करायचा. लक्षात ठेवा. ABC. लेफ्टचा पाय फक्त क्लचसाठी राहील, गिअर शिफ्टिंगसाठी, ब्रेकसाठी राहील उजवा, आणि उजव्या पायाने ॲक्सेलेटर ऑपरेट होईल. शक्यतो शूज घालून ड्रायव्हिंग केला तर खूप छान ड्रायव्हिंग करता येतं, त्यामुळे शूज घालून ड्रायव्हिंग करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. पुढे जाऊ आपण थोडंसं. आता हे आहे गाडीचे गिअर. ओके, लक्षात ठेवा. टोटल गाडीला आहेत 5 गिअर पुढे जाण्याचा, 1 मागे येण्याचा. आता हे 6 गिअर शिकण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल? अगोदर क्लच दाबावं लागेल. क्लच दाबल्याशिवाय आपल्याला गिअर टाकायचा नाही आहे किंवा कमी करायचा नाही, नाहीतर गिअर बॉक्स डॅमेज होण्याचे चान्सेस. बरोबर? मग आता क्लचची पायाची पोझिशन कशी असावी बघा. टाच खाली, समोरच्या पंजाने असा क्लच दाबला गेला पाहिजे. असा हवेत टाच ठेवून आपल्याला क्लच ऑपरेट करायचा नाही, त्यामुळे शूज घालायला होतो. असा पाय तुम्हाला ठेवायचे आणि असा क्लच ऑपरेट करायचे. ओके, लेफ्टच्या पायाने. आता क्लच तर दाबलाय. आता आपण 4 व्हीलरची न्यूट्रल पोझिशन चेक करू. ही आहे 4 व्हीलरची न्यूट्रल पोझिशन. कसं ओळखलं? प्रत्येक गाडीला असा एक स्क्वेअर किंवा एक सर्कल असतो, त्याच्या मधोमध जर गिअर उभा असेल तर समजायचं न्यूट्रल पोझिशन आहे. किंवा ही चेअर गिअर असा हलवून बघायचा. इझिली मूव्ह होत असेल चेअर टू चेअर तर ती 4 व्हीलरची न्यूट्रल पोझिशन. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट गिअर. हे बघा, हे न्यूट्रल आणि ॲरो कसा दिलाय बघा त्याने, बाण इकडं जाऊन इकडं, म्हणजे हा झाला फर्स्ट. ओके, सेकंड गिअर तसाच लेफ्ट चेअरकडे दाबून खाली, सेकंड, परत न्यूट्रल, थर्डचा अपोजिट, फोर्थ, पुन्हा न्यूट्रल. ओके, जर तोंडी भाषा नाही समजली की हे चित्र बघायचं. न्यूट्रलवरून तुम्हाला सगळे रस्ते मिळणार आहेत, कुठं जायचं, काय जायचं. अशा प्रकारे तुम्हाला गिअर सॉफ्ट हँडनी यूज करायचा आहे.
ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ही आहे हजार्ड लाईट. ही लाईट लागली की चारी बल्ब ब्लिंक होतात. कुठे गाडी फेल झाली, बंद पडली, एमर्जन्सीमध्ये क्लच प्लेट गेल्या चढाला, प्रॅक्टिस करताना कुठे सिग्नलवर बंद पडते, अशा केसमध्ये तुम्ही ही लाईट लावू शकता. ओके. रनिंगमध्ये लावायचं नाही, कारण आपल्याकडे टनलमध्ये ही लाईट लावली जाते, पण ही लाईट लावायची नसते, लक्षात ठेवा. ओके. अशा प्रकारे गाडीतील काही बेसिक माहिती आहे ही लक्षात ठेवा. गाडी शिकायच्या आधी सीट बेल्ट तुम्हाला लावायचं आहे. गाडी चालू झाल्यावर हँडब्रेक तुम्हाला काढायचं आहे. वाहतुकीच्या सर्व नियमाचं पालन करून तुम्हाला ड्रायव्हिंग करायचे. पेजला नवीन असाल तर फॉलो करायचे. लर्निंग मित्रांनो, इंस्टा, यूट्यूब आणि फेसबुक तिन्ही क्षेत्रात व्हिजिट करा. खूप छान व्हिडिओ, लॉंग शॉर्ट 3-4 हजार प्लस व्हिडिओ आपण बनवले आहेत. थँक्यू सो मच. गॉगलवाल्या बाबाचा राडा एन्जॉय करा. राडा.